हाय हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा इकडं सायंकाळची वेळ झालेली होती, 5:30-6 वाजत आलेले होते. तर माझा चालू होतं स्वयंपाक करण्याची तयारी. पीठ मळून घेते आणि तिकडं चालू होतं आईचं आणि शिवानीचं दोघींचं शेवाळ्या करून आणायचं. इथं गव्हाचं वलिवलं करून आणलेलं आहे, तर ते आता चाळून गाळून ठेवून देणार आहेत आणि उद्या मग त्याच्या शेवाळ्या करून आणायच्या आहे. त्याच्यामध्ये रवा टाकून अजून, तर रवा टाकल्याच्या नंतर अजून पांढऱ्या येतात त्या. तर आधी सोजीच्या चाळणीने हे पीठ चाळून घेतलं होतं, सगळा त्याच्यातला कोंडा काढून घेतलेला आहे आणि आता या ओढणीनं सुद्धा चाळून घेत आहेत आई. तर चला तर आज करून आणूया आपण त्याचे शेवाळे. आणि इकडे बघा सकाळची कामे चाललेली आहेत, झाडून झुडून फरशा वगैरे पोळ्या सगळंच आवरायचं काम असतं बायकांचंच. तर तेच काम जर आपण रोज उत्साहाने आणि फ्रेश मूडमध्ये जर केलं तर त्याला काहीच टाईम लागत नाही. तर इकडे बघा चालू आहे मस्त गव्हाचे धिरडे बनवायचं काम. तर रोज तेच नाश्ता खाऊन खूप कंटाळतात माणसं, पण पोहे उपमा आणि चुरमा पोळ्यांचा. तर आमच्या यांना तर काही दिलं करून तर ते कधीच म्हणत नाहीत की चांगलं झालेलं आहे म्हणून. तर बघा तुम्ही पण आता कसे झाले. कोथिंबीर तर आपण केलेल्या स्वयंपाकाची जर आपल्या नवऱ्याने जर थोडीशी स्तुती केली तर बायकांना सुद्धा चांगलं वाटतं. तर असो आपण, तर अशी असती बायकांची सकाळी घाई, आणि त्या घाईमध्ये आपण स्वतःसाठी तर कामात वेळ काढून आपण स्वतःसाठी सुद्धा थोडीशी काळजी घेतली पाहिजे. स्वतःची खाण्यापिण्यावर लक्ष आणि आपल्या चेहऱ्याची वगैरे सगळं. तर आपण आपली स्वतःची काळजी घेतली तर आपल्याला काम पटकन होईल, मूड फ्रेश राहील आणि आपला चेहरा पण टवटवीत दिसेल. आणि हे असे सुंदर हिरवेगार अशी झाडं आपलं मन शांत आणि मन रमवतात सुद्धा. तर घरासमोर प्रत्येकाच्या 2-3 तरी झाडं असायला पाहिजे, म्हणजे की त्याची हवा अशी निसर्गरम्य सुंदर हवा, नैसर्गिक हवा आपल्याला भेटते आणि मूड पण खूप चांगला होता. आपण जर थंड हवेत बाहेर थोडंसं झाडांकडं बघत बसलो तर इकडं पण चालू आहे बघा कामं. भांडे लावायचं काम, रात्रीचे भांडे घासून ठेवलेले असतात पण ते आम्ही सकाळी लावून घेत असतो आणि तिकडं एकीचा स्वयंपाक करणं चालला आहे. तर असे दोघी मिळून पटकन कामं केले तर आमचे 10:30-11 वाजेपर्यंत पूर्ण कामं आवरतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.